रुग्णालयातली ही खालची दृश्य आहेत। रुग्णालयात आता गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे। अत्यंत दुर्दैवी घटना आहे। आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गमावलेला आहे। अजित पवार यांचं होम पेज बारामती, पण बारामतीमध्ये उतरतानाच बारामतीच्या भूमीला त्यांचं विमान लागलं आणि ते तुकडे तुकडे होऊन पडलं। त्यात त्यांचा दुर्दैवी अंत झालाय। जितेंद्र आपल्यासोबत आहेतच। ही रुग्णालयामधली दृश्य आपण बघतोय। रुग्णालयाच्या खाली प्रचंड गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे, कारण ही बातमी वाऱ्यासारखी पसरली। आपल्या नेत्याच्या मृत्यूची बातमी ही कुठल्याही कार्यकर्त्याला पचण्यासारखी नाही, पण तीच बातमी आज सकाळचा दिवस घेऊन आला। अजित पवार हे पायाला भिंगरी लागल्यासारखे महाराष्ट्र पिंजून काढण्यामध्ये म्हणजे त्यांचा हातखंडा होता। तो हातखंडा कोणी धरू शकत नाही। आज पर्यंत तो कोणी धरला नाही। पहाटे 5:30 लाच ते सुरुवात करायचे कामाला। मागच्या काही कालावधीमध्ये उपमुख्यमंत्री झाल्यानंतर तर ते एकही दिवस घरी शांत बसले नसतील अशी परिस्थिती होती। पुण्यामध्ये सुद्धा महापालिका निवडणुकांच्या पहिला जो 1 महिन्याचा काळ होता, सकाळी 5 वाजताच ते बाहेर पडायचे, 6 वाजता ते फील्डवर असायचे आणि विकास कामांची पाहणी करायचे। आज सुद्धा सकाळी 11 वाजता त्यांची पहिली सभा गोजूबाऊ इथं होती, पण तिथं ते पोहोचूच शकले नाहीत। जितेंद्र आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, काय परिस्थिती आणि तिथले जे स्थानिक आहेत ते काय त्यांच्या भावना आहेत आता? आपण बघितलंय की आज सकाळी बारामतीमध्ये जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या ज्या निवडणुका होत्या त्या 4 सभा बारामती तालुक्यामध्ये होत्या आणि या सभेकरिता ते विमानाने येत असतानाच गोजूबावी या ठिकाणी धावपट्टीवर अजित पवारांचं निधन झालं असं कळतंय। काय माहिती आहे? मला काहीच माहिती नाही। मला आताच टीव्ही वरती कळलं आणि मी डायरेक्ट इथे आले। ओके, मॅम काय अपडेट आला? काही माहिती आहे आपल्याकडे? मॅडम, कोणाशी बोलणं झालेलं नाहीये। आता मी डायरेक्ट इथे आले। आता बघते आतमध्ये काय। सुनेत्राताई आतमध्ये आहे। सुनेत्राताई आणि पार्क आतमध्ये आहे। जी, मी भेटते जाऊ। ओके, चालेल। जितेंद्र, सुनेत्राताई तिथे आलेले आहेत असं कळतंय, त्याच्याविषयी काही सांगशील का? नवी दिल्लीमधली ही बातमी आहे। नवी दिल्लीमध्ये आहेत त्या आणि त्या मुंबई बारामतीकडे रवाना होतील असं कळतंय। जितेंद्र, माहिती घेण्याचा प्रयत्न आपल्याला त्या ठिकाणी घ्यायला मिळतंय आणि थोड्याच वेळापूर्वी ही सगळी जितेंद्रच्या माध्यमातून आपल्याला दृश्य दिसत आहे। जितेंद्रचा नीट आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण प्रचंड गर्दी जमा झालेली आहे। रुग्णालयाबाहेरची ही दृश्य आहेत। सगळे बारामतीकर आता इकडे यायला लागलेत। पोलीस यंत्रणा इथे सतर्क झालेली आहे। अजून सुद्धा प्रचंड गर्दी वाढेल अशी शक्यता आहे, त्यामुळे पोलीस यंत्रणा अधिकाधिक मागवली गेलेली आहे। हॉस्पिटलचं मेन गेट बंद केलेलं आहे, कारण गर्दी आज जाऊ नये म्हणून। पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूने महाराष्ट्र हादरलेला आहे। म्हणजे असं विश्वासच बसत नाहीये अशी ही बातमी आहे। जितेंद्र आपल्यासोबत आहेत। जितेंद्र यांचा सलग आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण वैभव आणि अभिजित यांनी सुद्धा आपल्यापर्यंत माहिती पोहोचवली या दुर्घटनेसंदर्भातली। अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे आणि प्रचंड गर्दी रुग्णालयाच्या बाहेर जमायला लागलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज विमान अपघातामध्ये आपण गमावलं। जितेंद्र जाधव यांच्याकडून आपण अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया, कारण आत्ता ते घटनास्थळी आहेत, रुग्णालयाच्या बाहेर आहेत। परत एकदा जितेंद्र यांच्याशी बोलूया। जितेंद्र, काय परिस्थिती आहे? मी रुग्णालयाबाहेर उभा आहे आणि आपण बघतोय की असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी गोळा झालेले आहेत आणि जी त्यांना शोक व्यक्त करीत आहे। काही जण आपण कुणालाही धक्का बसत नाही या ठिकाणी की बाबा अजितदादा खरेच गेलेत का काय। लोक अजूनही त्या कार्यकर्त्यांना वाटतं की अजितदादा आपल्यातच आहेत आणि काही जण एकमेकाला फोन करून सांगतायत, काही जण सांगतात की दादा आपल्यामध्ये नाही आहेत। असा हाच बारामतीकरावर नाही तर संपूर्ण पुणे जिल्ह्यावर
रुग्णवाहिका येताना आपल्याला दिसते आणि अमोल मिटकरी यांना सुद्धा माहिती जशी मिळाली, अमोल मिटकरी यांचा रडतानाचा व्हिडिओ समोर आलाय. त्यांना ही बातमी अजून पचवता आलेली नाही. खरं तर महाराष्ट्रालाच ही बातमी पचवता आलेली नाही की आज सकाळ उजाडल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार जाण्याची बातमी येईल. अमोल मिटकरी आपल्याला दिसत आहेत, ढसाढसा रडत आहेत. कोणालाच ही बातमी म्हणजे महाराष्ट्रालाच ही बातमी पचवता येत नाहीये, तर त्यांच्या कार्यकर्ते आणि नेत्यांची काय परिस्थिती असेल. अक्षरशः लहान मुलासारखं ढसाढसा रडताना आपल्याला अमोल मिटकरी दिसत आहेत आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा सगळे आता रुग्णालयाबाहेर जमलेत आणि ते सुद्धा अक्षरशः टाहू फोडत आहेत. अजूनसुद्धा लोकांना आशा आहे की ही बातमी खोटी ठरेल, पण DGCAनं कन्फर्म केले 6 जणांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुद्धा महाराष्ट्रानं गमावलेलं आहे. महाराष्ट्र के खास करके उनके बारामती क्षेत्र की प्रगति में उनका आदरणीय शरद पवार साहब के आशीर्वाद से बहुत बड़ा योगदान था. पूरा पवार परिवार आज व्यतीत होगा. हम उनके दुख में सहयोगी और भावपूर्ण श्रद्धांजलि व्यक्त करते हैं. सर बिल्कुल बोल्ड थे वो, एक जो नतीजे लेते थे और अपने जो वादे थे वो पूरे करते थे. जिस तरीके से वो एक जनता के बीच में रहते थे और आज सुबह सुबह वो बारामती जा रहे थे. और वही तो दुख की बात है ना कि मैंने अभी कहा आपको, एक बार जबान दी उस वाला वैसे आदमी थे वो. मुझे याद आता है मैंने गांव में जब आदरणीय उद्धव जी साहब के हाथ से शुभास थे एक छोटा सा डैम रिजर्वायर बनाने की प्रयास किया तो उसको मान्यता मिली. पैसे की उपलब्धि चाहिए थी तो हफ्ते में देने की आदत होती ना सरकार की. मैंने उनसे कहा फिर काम नहीं होगा, यह और लटकेगा. ज़्यादा नहीं है, 30-35-40 लाख तक है, पूरी अमाउंट दे दो ताकि लोगों को जो किसान अपनी ज़मीन देता है उसको वक्त पे पैसे मिलेगा. मुझे हाँ कह दिया और पैसा दे दिया. आज बहुत दुखी हूँ मैं, बहुत दुखी हूँ. मुझे हम कभी ऐसी राजनीति नहीं खेलते. ये जो दुश्मनी वाली राजनीति देश में पैदा हुई है ना, वो नहीं है हमारे पास. और परिवार पे भी बहुत महासंकट है भी है, पार्टी में भी है. ऐसी स्थिति में उनके साथ में, उनके परिवार के साथ में श्रद्धांजलि अर्पित करता हूँ. विमान अपघाताचे दृश्य आता समोर येत आहेत. जेव्हा रुग्णालयामध्ये रुग्णवाहिका पोहोचली तेव्हाची दृश्य. वैभव आता आपल्यासोबत आहेत. वैभव, तू 9:15लाच ही भीती व्यक्त केली होतीस की असं काही घडलेलं असू शकतं आणि आता बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्रभर पसरली आहे. काय सांगशील? सुवर्णा, जेव्हा ही बातमी पहिल्यांदा आली तेव्हाच तिथं जे लोक उपस्थित होते किंवा जे पोलीस आणि वैद्यकीय विभागाचे जे अधिकारी अजित पवारांना घ्यायला आलेले होते प्रोटोकॉलचे एअरपोर्टवरती, तेच सगळे तातडीने अपघाताच्या ठिकाणी मोरबो गावी पोहोचले आणि तिथूनच त्यांनी या सगळ्याची माहिती दिलेली होती. ज्या अवस्थेमध्ये हे मृतदेह काढण्यात आले अत्यंत विदीर्ण आणि जळलेल्या अवस्थेत असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं. मात्र अधिकृतरित्या ही माहिती जी आहे ती त्याचं मेडिकल बुलेटिन किंवा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यापैकी कोणीतरी अधिकृतरित्या ते मान्य करणं गरजेचं होतं. त्यामुळे आपण थांबलेलो होतो. मात्र अत्यंत दुर्दैवी म्हणावं लागेल, ही अशी बातमी द्यावी लागेल असं म्हणजे आमचा सततचा संबंध राहिलेला आहे त्यांच्याबरोबर. दर शुक्रवार, शनिवार, रविवार अजित पवार पुण्यामध्ये आले की आम्ही बातम्यांच्या निमित्तानं त्यांना भेटायचो, त्यांची वाट बघायचो. बोलायचं नसलं तरी ते डाफरायचे, त्यांची इच्छा नसायची सतत कॅमेऱ्यांनी पाठलाग करावा किंवा काय करावं. मात्र खाजगीत जेव्हा बोलायचे वैयक्तिक तेव्हा फार प्रेमळ त्यांचा तो एक जॉनर होता. वरून फक्त ते कडक असल्याचं दाखवायचे. अत्यंत वैयक्तिक संबंध जे आहेत किंवा खाजगीमध्ये बोलताना सुद्धा प्रचंड काळजी घेणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्या ठाई भरलेल्या होत्या. म्हणजे अत्यंत कनवाळू पुरुष ज्याला आपण म्हणतो, जो वरून सर्व दिसतो आम्ही. वैभव, फक्त रडण्याचेच आवाज येत आहेत रे. हसन मुश्रीफ सुद्धा ढसाढसा लहान मुलासारखं रडताना दिसत आहेत.
दादा गेले हे पचतच नाही आहे. हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया येते. आता लोकसुद्धा एकदम आक्रोश करताना दिसत आहेत. कुणालाही हे पटणार नाही असं समोर येत आहे. कुणाचंही मन अजून मानत नाही आहे अजितदादा सोडून गेले. त्यामुळे सगळे बारामतीकर ढसाढसा रडत आहेत. जरी शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये तणाव निर्माण झालेले होते त्या काळात सुद्धा हे सगळे बारामतीकर पवार कुटुंबियांच्या सोबत होते. आणि आज मात्र दादा गेले याच्यावर विश्वासच बसत नाही अशी परिस्थिती, सगळ्यांच्या भावना अनावर झालेल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झालाय. ही बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्रभरात पसरली. सतत ऍक्टिव्ह राहणं, सतत कामात असणं, सकाळी लवकर दिवस सुरू करणं आणि दिवसभर पायाला चक्र लावल्यासारखं महाराष्ट्रभर फिरत राहणं, हेच करत असताना आपण अजित पवारांना पाहिलेलं आहे. आणि आज 3 सभा बारामतीमध्ये होत्या. त्याआधी विमान लँड होण्यापूर्वीच, बारामतीत विमान उतरण्यापूर्वीच त्यांच्या विमानाला अपघात झाला. विमानाचे सगळे तुकडे झाले. सगळ्या 6च्या 6 जणांचा मृत्यू झाला या विमानातल्या. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित दादा यांना सुद्धा आपण गमावलेलं आहे.